जयगुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज चकली भाजणी करणार आहे। 1 किलो भाजणी करण्यासाठी घेतलेलं सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे। 4 वाटी तांदूळ, रेशनचा तांदूळ आहे, स्वच्छ धुवून सुकवून घेतला। 4 वाटी तांदूळ असेल तर 2 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, 1 वाटी पोहे, मी जाड पोहे घेतले, पातळ घेतले तरी चालेल, अर्धी वाटी साबुदाणा, 4 चमचे धने, 2 चमचे जिरे, धने आणि जिरे या चमच्याने मोजून घेतले आहे। हे सर्व भाजून घ्यायचं आहे। त्याआधी एक सुती कापड घ्यायचा, मोठ्या परातीमध्ये असा ठेवून घ्यायचा। गरम भाजणी ताटात काढली तर ओलसर होते, म्हणून या सुती कापडावर काढायची। सर्वात आधी तांदूळ भाजून घेऊ। जाड तळ असलेली कढाई घेतली आहे। लो टू मीडियम फ्लेमवर सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे। चकलीची भाजणी खूप जास्त भाजायची नाही, थोडी कमीच भाजायची। हलकासा रंग बदलेपर्यंत भाजायची। असा हलकासा रंग बदललेला आहे। तांदूळ भाजून झाले आहेत। सुती कापडावर काढून घेते। यानंतर चणा डाळ भाजून घेऊ। ही डाळ भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो। छान खमंग सुवास येईपर्यंत भाजायची आहे। हलकासा रंग बदलेपर्यंत डाळ भाजायची। भाजणी खूप जास्त भाजली तर चकलीचा रंग बदलतो। डाळ भाजून झाली। यानंतर मूग डाळ भाजायची। मूग डाळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिट भाजायची। भाजणी लो टू मीडियम फ्लेमवरच भाजायची। मूग डाळ छान भाजल्या गेली, काढून घेते। यानंतर उडीद डाळ, 2 ते 3 मिनिटात भाजल्या जाते। छान सुवास येत आहे। अशी छान भाजून घ्यायची, खूप जास्त भाजायची नाही। छान सुवास येत आहे। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। उडीद डाळ भाजल्या गेली। 1 वाटी पोहे, पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। पोहे भाजायला 2 मिनिट लागतात। हलकासा रंग बदललेला आहे। यानंतर साबुदाणा, साबुदाणा भाजायला 3 ते 4 मिनिट लागतात। छान फुलेपर्यंत भाजायचा। असा छान फुलला की समजायचं साबुदाणा व्यवस्थित भाजून झाला आहे। धने आणि जिरे एकत्रच भाजून घेते। 1 मिनिट भाजून घ्यायचं। हलकासा रंग बदललेला आहे। छान सुवास येत आहे। ही भाजणी फॅन खाली थंड करून घेतली। सर्व भाजणी मिक्स करून घ्यायची। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लाईक करा। भाजणी थंड झाल्यावरच दळून आणायची आहे। घेतलेल्या प्रमाणात 1 किलो भाजणी तयार होते। ही भाजणी मी दळून आणली। 2 महिने हे पीठ छान टिकते। खुसखुशीत चकली करण्यासाठी चकली भाजणी तयार आहे, करून बघा। पुन्हा भेटू भाजणीची चकली रेसिपी घेऊन।